मागच्या भागात आपण पाहिले की संकेत जियाबद्दल चौकशी करतो. तेव्हाच अचानक ती बाई जियाला घेऊन बाहेर येते. जियाने ती ड्रेस घातली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. इतकी की संकेत तिला पाहतच राहतो. पण तो हे पाहू शकत नाही की तिच्या शेजारी चालणाऱ्या त्या बाईच्या चेहऱ्यावर किती वाईट भाव आहेत. ती बाई संकेतकडे खूप रागाने पाहत होती. संकेत पटकन जियाच्या जवळ जातो आणि तिच्या खांद्यांना हातांनी पकडून विचारतो, तू ठीक आहेस ना? किती वेळ झाली तू बाहेर का येत नव्हतीस? जिया काही उत्तर देत नाही, फक्त टक लावून त्याच्याकडे पाहते. संकेत त्या बाईकडे बघतो जी जियाला बाहेर घेऊन आली होती. त्या बाईच्या डोळ्यांमधला राग संकेतला स्पष्ट दिसतो आणि त्याला खूप विचित्र वाटतं की ती त्याच्याकडे असं का पाहत आहे. तरीही तो त्या बाईला थोड्या सौम्य स्वरात विचारतो, थँक्यू सो मच. पण ही बाहेर का येत नव्हती? ती बाई थोड्या रागीट आवाजात उत्तर देते, हिचा ड्रेस अडकला होता आणि तिला तो घालता येत नव्हता म्हणून. त्यानंतर ती बाई संकेतकडे घृणेने आणि रागाने बघून तिथून निघून जाते. संकेत तिला अजब नजरेने पाहतो आणि मनात विचार करतो, ही बाई मला अशा नजरेने का पाहते? जणू मी हिची वंशपरंपरागत संपत्तीच लुटली आहे. संकेत जियाला घेऊन काउंटरवर जातो आणि त्यानंतर संपूर्ण सामानाची खरेदी करून आपला क्रेडिट कार्ड बाहेर काढून काउंटरवरच्या माणसाला देतो. त्यांचे सर्व सामान पॅक होतं आणि पेमेंट देखील पूर्ण होते. त्यानंतर काउंटरवरील माणूस संकेतला कार्ड परत देत हसत थँक्यू म्हणतो. संकेतची नजर पुन्हा त्या बाईकडे जाते जी अजूनही त्याच्याकडे द्वेषाने पाहत होती. संकेतला समजत नाही की अचानक त्या बाईला काय झाले, जणू ती कोणत्या आत्म्याच्या ताब्यात गेली आहे. पण तो तिला पूर्णपणे दुर्लक्षित करून जियाला घेऊन तिथून निघून जातो. गाडीत दोघे बसलेले असतात. जिया समोर पाहत असते पण संकेतची नजर पुन्हा पुन्हा तिच्याकडे जात असते, कारण त्याने दिलेल्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. बस हे केस मोकळे झाले तर अजूनच गोड दिसेल, असं विचार करताच संकेतचे हात नकळत जियाच्या केसांमध्ये जातात आणि तो तिचे केस मोकळे करतो. जियाचे केस मोकळे होताच ते तिच्या अंगावर विस्कटतात आणि ती अजूनच मोहक दिसू लागते. गाडी चालवताना संकेत म्हणतो, मोकळ्या केसांत तू जास्त सुंदर दिसतेस. जिया फक्त हलकेच त्याच्याकडे पाहते आणि काहीही प्रतिक्रिया देत नाही. संकेतला कळतं की त्याने काय केले आहे आणि स्वतःशीच मनात विचार करू लागतो, व्हॉट द हेल, मी हिच्या सौंदर्याची प्रशंसा करतोय? वा, हे काहीतरी वेगळंच घडतंय माझ्यासोबत. तेव्हाच संकेतचा फोन हळूवार वाजू लागतो. तो फोन उचलून इंस्टाग्रामवर आलेले काही नोटिफिकेशन्स पाहतो. अर्शी त्याला वारंवार रिक्वेस्ट पाठवत होती आणि मेसेज करत होती की तो तिला उत्तर द्यावं, तिची रिक्वेस्ट स्वीकारावी. हे पाहून संकेत वैतागून फोन मागच्या सीटवर फेकून देतो आणि मनातच म्हणतो, नॉनसेन्स. संकेत गाडीचा गिअर बदलण्यासाठी हात पुढे करतो आणि त्याच वेळी जियाचा हात गिअरजवळ असतो. अचानक दोघांचे हात एकमेकांना स्पर्श करतात. जियाच्या हाताचा स्पर्श होताच संकेतच्या मनात एक अजब हालचाल होते. संकेत आणि जिया एकमेकांकडे पाहतात आणि दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडतात. दोघेही क्षणभर तसेच एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात. तेव्हाच अचानक एक गाडी फुल स्पीडमध्ये संकेतच्या गाडीसमोर येते आणि येताच ती जोरात ब्रेक लावते. संकेतच्या डोळ्यात एकदम आश्चर्य आणि धक्का दिसतो, कारण त्याने कधीच अपेक्षा केली नव्हती की अशी काही घटना घडेल. तो देखील झटक्यात ब्रेक लावतो, कारण गाडी समोरच्या गाडीला धडकण्याच्या अगदी जवळ आलेली असते. ब्रेक लागताच तो पटकन जियाला धरतो, जेणेकरून तिला कोणताही झटका बसू नये आणि ती दुखापत होण्यापासून वाचावी. संकेत जियाकडे बघतो. त्याने तिला पूर्ण सुरक्षित ठेवलं होतं. तो काळजीच्या स्वरात विचारतो, तू ठीक आहेस ना? तुला लागलं तर नाही? जिया काही उत्तर देत नाही. संकेत रागाने गाडीतून उतरतो आणि समोर पाहतो. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक लावले होते आणि त्याचा राग अनावर होतो. व्हॉट द हेल, हा काय बेफिकीरपणा आहे? तुझ्या ह्या मूर्खपणामुळे मोठा अपघात होऊ शकला असता. कोण आहेस तू? आणि तुला गाडी चालवायला येते की नाही? लगेच बाहेर ये. संकेत जोरात ओरडतो. त्या गाडीचं दार उघडतं आणि आतून एक व्यक्ती बाहेर येते. त्या व्यक्तीकडे पाहून संकेत एका क्षणासाठी थबकतो. तो बघतो की ती कोणीही वेगळी व्यक्ती नसून अर्शी होती. अर्शी अचानक त्याच्या गाडीसमोर गाडी आणून थांबवते. तिला पाहताच संकेतच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम बदलतो. त्याच्या मनात राग आणि द्वेषाचं झाड पुन्हा उगवतं, कारण ही तीच व्यक्ती होती जिला तो आता आपल्या डोळ्यासमोर सुद्धा बघू इच्छित नव्हता. एक काळ असा होता जेव्हा संकेत अर्शीशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हता, आणि आज तिला पाहून तिला संपवावंसं वाटत होतं. संकेत संतापाने म्हणतो, हे काय आहे? आमच्या गाडीसमोर अशी अडथळा आणण्याची काय गरज होती? तुला माहिती आहे का, तुझ्या या मूर्खपणामुळे किती मोठा अपघात होऊ शकला असता? आम्हा दोघांना किती मोठी इजा झाली असती. अर्शी त्याच्या अगदी जवळ येऊन म्हणते, म्हणजे तुला माझी एवढी काळजी वाटते? संकेत तिच्याकडे कटाक्ष टाकत डोळे फिरवत म्हणतो, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये. तुला काही झालं, मेलीस तरी मला काहीच फरक पडणार नाही. पण तुझ्या या बेफिकीर वागण्यामुळे जर माझ्या पत्नीला काही झालं असतं तर मी तुला माफ केलं नसतं. अर्शी गाडीच्या काचेतून जियाकडे पाहते, जी आत शांत बसलेली असते. अर्शी जियाकडे इशारा करून संकेतला विचारते, तर ही आहे तुझी पत्नी? संकेत ठाम आवाजात म्हणतो, होय.
हीच आहे माझी पत्नी. अर्शीच्या डोळ्यात एक विचित्र राग आणि द्वेष चमकतो. जणू जियाने तिचं काहीतरी खूप मौल्यवान तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. ती संतापाने पण शांत स्वरात म्हणते, म्हणजे ब्रेकअप नंतर शेवटी तू मूव्ह ऑन केलंस? संकेत तिच्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे पाहतो. तो या क्षणी अर्शीशी कोणतीही चर्चा करू इच्छित नव्हता. तेव्हाच अर्शी त्याच्या अगदी जवळ येते आणि तिचे हात त्याच्या छातीवर ठेवते. संकेत आश्चर्यचकित होऊन तिच्या डोळ्यात पाहतो. अर्शी अत्यंत हळुवारपणे त्याच्या छातीवरून हात फिरवत म्हणते, तू तिला तुझ्या आयुष्यात तर आणलं, पण काय तिला तुझ्या हृदयात ती जागा देऊ शकशील जी माझी होती? संकेत, हे आपण दोघांनाही माहीत आहे की तुझं खरं प्रेम मीच होते. तू माझ्याशिवाय कुणावरही तितकं प्रेम करू शकत नाहीस. ती अगदी घट्ट त्याच्याकडे बघत पुढे म्हणते, मी तुझ्यावर जितकं प्रेम केलं तितकं प्रेम तुझ्यावर कोणीच करू शकत नाही. प्लीज माझ्याकडे परत ये. मी अजूनही तुझीच वाट बघते. आय लव्ह यू संकेत. आय लव्ह यू सो मच. संकेत तिच्या डोळ्यात बघत थंड स्वरात म्हणतो, हा तुझा मोठा गैरसमज आहे. माझ्या हृदयात आता तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. मी तुझ्याकडे पुन्हा कधीही परत येणार नाही. मग तू आयुष्यभर वाट बघितलीस तरीही. आपण जेव्हा ब्रेकअप केलं त्याच वेळी मी ठरवलं होतं की मी आयुष्यात पुन्हा तुझी सावलीही पाहणार नाही. आता माझं लग्न झालं आहे आणि मी माझ्या पत्नीशी प्रतारणा करू इच्छित नाही. संकेत निघण्याचा प्रयत्न करतो, पण अर्शी अचानक त्याला पकडून स्वतःकडे ओढते आणि त्याच्या गळ्यात हात घालते. संकेत तिच्या या वागण्याने थोडा स्तब्ध होतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो. अर्शी त्याच्याकडे मोहक नजरेने बघत थोड्या नाटकी लहजात म्हणते, माझ्याकडून चूक झाली आणि मी त्यासाठी तुझी माफी मागितली होती. पुन्हा मागते, पण प्लीज परत ये. आपण दोघं एकत्र होते तेव्हाचा तो आनंद, तो संतोष तुला कुणीच देऊ शकत नाही. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत पुढे म्हणते, बोल संकेत, तुझी पत्नी तुला तशीच खुश ठेवू शकते जसं मी ठेवायचे? तिला तुझ्या गरजा समजतात का जशा मला समजायच्या? तुझ्या आणि तिच्यात तसंच आकर्षण आहे का जसं आपल्या दोघांत होतं? तुला आठवतंय का आपण एकत्र असताना तू किती वेड्यासारखा माझ्यासोबत रमायचास? मी तुझ्यासाठी जगातली सर्वात परफेक्ट गर्लफ्रेंड होते. सांग संकेत, तुझी पत्नी तुला तसा आनंद देऊ शकते का? संकेत काहीही न बोलता तसाच तिच्या डोळ्यात पाहत राहतो. हळूहळू त्याचे हात अर्शीच्या कमरेभोवती जातात आणि तो तिला घट्ट धरतो. तो हळूहळू तिला अधिक जवळ आणू लागतो. संकेतच्या या कृतीमुळे अर्शीच्या चेहऱ्यावर एक आनंदी स्मित उमटतं आणि तिचं मन आनंदाने उड्या मारू लागतं. अर्शी आपले डोळे मिटते, कारण त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ येतात. ती मोठ्या बेसब्रीने वाट पाहत होती की संकेत त्यावर अजून या क्षणी तुटून पडेल, त्याच्या पत्नीसमोरच. संकेत हळुवारपणे अर्शीला अधिक जवळ आणतो, खूप जवळ. त्यानंतर तो हळुवारपणे आपल्या चेहऱ्याला अर्शीच्या कानाजवळ नेतो आणि म्हणतो, आय हेट यू. संकेतच्या तोंडून हे शब्द ऐकून अर्शी आपल्या डोळ्यांनी उघडून गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहते. संकेतच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम कठोर झाले होते. एकाच झटक्यात तो अर्शीच्या कमरेवरील पकड अधिक घट्ट करतो आणि तिला हलकेच मागे ढकलतो. अर्शी गाडीच्या आधाराने टेकते आणि धक्का लागल्यासारखी संकेतकडे पाहते. संकेत तिला अशा नजरेने पाहत होता जणू काही तो तिला जिवंत गिळून टाकणार. यानंतर संकेत गाडीच्या बाजूला जातो. तो जियाला पॅसेंजर सीटमधून बाहेर उतरवतो आणि तिला अर्शीसमोर आणतो. संकेत आणि अर्शी एकमेकांच्या डोळ्यात बघतात आणि संकेत डोळ्यांतूनच अर्शीला सांगत होता, जस्ट वॉच. यानंतर संकेत जियाकडे पाहतो. जिया शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत होती. संकेत तिच्या कमरेला धरतो आणि तिला आपल्या छातीशी घट्ट लावतो. जियाच्या चेहऱ्यावर कोणताही बदल होत नाही. ती शांतपणे संकेतकडे पाहत राहते. त्यानंतर संकेत जियाचा चेहरा हळूवार उचलतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. जियाच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नव्हता, पण अर्शीचा चेहरा मात्र संतापाने लाल झाला होता. तिने आपले पंजे घट्ट आवडले. तिच्या नजरा संकेतवर होत्या, जो तिच्या डोळ्यांसमोरच जियाला किस करत होता. अर्शीच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. काही सेकंद किस केल्यानंतर संकेत जियाच्या ओठांपासून दूर होतो आणि कठोर नजरेने अर्शीच्या डोळ्यात पाहतो. तिच्या डोळ्यात संताप आणि एक वेगळाच वेदना होत्या. संकेत तिच्या जवळ जाऊन कठोर आवाजात म्हणतो, आता तुला खात्री पटली ना? माझी बायको तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे आणि ती प्रत्येक बाबतीत तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नाव गेट लॉस्ट आणि पुन्हा माझ्यासमोर कधीही येऊ नकोस. संकेत जियाला घेऊन पुन्हा गाडीत बसतो. तो गाडी सुरू करतो आणि अर्शीच्या गाडीच्या बाजूने निघून जातो. अर्शी तशीच उभी राहते. तिच्या डोळ्यात संताप आणि दुःख दोन्ही होते. ती संकेतच्या गाडीला जाताना पाहत राहते. जेव्हा त्यांची गाडी पूर्णपणे दिसेनाशी होते तेव्हा ती आपले अश्रू पुसते आणि स्वतःच्या गाडीत बसून निघून जाते. संकेत गाडी चालवत होता आणि त्याच्या शेजारी जिया शांतपणे बसली होती. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. तो गाडी चालवत असताना जियाकडे पाहतो, जी शांतपणे बाहेर बघत होती. संकेतने कधीही कल्पनाही केली नव्हती की अर्शीसमोर तो जियासोबत असं काही करेल. हे सर्व काही त्याच्या अपेक्षेपलीकडचे होते. संकेतने जेव्हा जियाला किस केले तेव्हा त्याला खूप विचित्र वाटले. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याला असं जाणवलं जे त्याला कधीही वाटलं नव्हतं. अगदी अर्शीला किस करतानाही त्याला कधी अशी भावना आली नव्हती जशी जियाला किस करताना आली.
संकेतने हजारो वेळा हजारो मुलींना किस केले होते आणि तेही खूप खोलवर आणि उत्कटतेने, पण कधीही अशी भावना आली नव्हती. हे खरोखरच खूप विचित्र होतं. इतकं विचित्र की स्वतः संकेतलाही समजत नव्हतं. तो गडबडीत समोर बघत म्हणतो, आय एम सॉरी. संकेत जियाकडे पाहतो आणि जिया शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. दोघं पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. संकेत हळू आवाजात म्हणतो, आय एम सॉरी जिया. त्या मुलीला हे दाखवण्यासाठी की तिचं आता माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही, मला तुझ्या समोरच हे करावं लागलं. आय होप तुला वाईट वाटलं नसेल. जिया काहीही बोलत नाही. ती फक्त शांतपणे संकेतकडे पाहते. संकेत तिच्या शांततेचा अर्थ लावू न शकल्यामुळे खोल श्वास घेतो. थोड्या वेळाने ते हॉटेलवर पोहोचतात. संकेत जियाला सोबत घेऊन हॉटेलच्या खोलीत जातो आणि त्यांच्या जेवणाची ऑर्डर देतो. तो प्रेमाने जियाला बेडवर बसवतो आणि तिला पाणी देतो. हे घे, तुला खूप तहान लागली असेल ना. तिला पाणी पाजल्यानंतर संकेत काही क्षण तिच्या शेजारी बसतो. जिया शांतपणे त्याच्याकडे पाहत असते. संकेत तिला पाहून म्हणतो, मला माहीत आहे तुला भूक लागली असेल. थोड्या वेळात जेवण येईल, तोपर्यंत मी शावर घेऊन येतो. संकेत बाथरूममध्ये जातो आणि गरम पाण्याच्या बाथटबमध्ये बसतो. त्याच्या मनात जुन्या आठवणी उमटू लागतात. त्याला तो काळ आठवतो जेव्हा अर्शीने त्याला धोका दिला होता आणि तो पूर्णपणे तुटून गेला होता. त्या दिवसानंतर तो कठोर झाला. त्याच्या हृदयात कोणासाठीही भावना उरल्या नव्हत्या, त्याच्या कुटुंबाशिवाय. त्याला वाटलं होतं की तो अर्शीला कधीच विसरू शकणार नाही. त्याला भीती वाटत होती की तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल, पण त्याला तसे होऊ द्यायचे नव्हते. याच गोष्टीसाठी तो प्लेबॉय बनला होता. दररोज रात्री तो एखाद्या नव्या मुलीबरोबर रात्र घालवत होता, जेणेकरून आपल्या मनातून आणि विचारांतून अर्शीला पूर्णपणे काढून टाकता येईल. आज जेव्हा त्याने अर्शीच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून तिला कायमचं गुड बाय म्हटले, तेव्हा त्याला किंचितही संकोच वाटला नाही. कदाचित तो खरंच पुढे निघून गेला होता. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जियाला किस करणं. त्याने कधीच विचार केला नव्हता की तो असं काही करेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला हे अजिबातच वाटलं नव्हतं की जियाला किस केल्यानंतर त्याचं हृदय एवढ्या जोरात धडधडेल, जे आजवर कधीही झालं नव्हतं. संकेतला कोणीही मुलगी जवळ आल्याने काहीच फरक पडत नव्हता. त्याचे मन पूर्णतः स्थिर राहत असे, पण जियाच्या जवळ गेल्यावर त्याचं हृदय जणू धडधडण्याच्या साऱ्या मर्यादा ओलांडून गेलं होतं. इतक्या वेगाने त्याचं हृदय कधीही धडधडलं नव्हतं. संकेतला असं वाटत होतं की त्यांचं हृदय थांबून जाईल. संकेतचे हात आपोआप त्याच्या ओठांवर जातात आणि तो जियाच्या ओठांचा गोळवा आठवून मंद हसतो. जियाचे ओठ खरोखरच खूप मऊ आणि मधुर होते. संकेत बाहेर येतो. त्याने कमरेला टॉवेल गुंडाळलेला असतो. जिया बिछाण्यावर बसलेली असते. बाहेर येताच संकेत आपला फोन उचलतो आणि काही महत्त्वाचे ईमेल्स तपासतो. फोन पाहत असताना तो जियाला म्हणतो, जिया, कपाटातून माझे कपडे काढून दे प्लीज. जिया शांतपणे बिछाण्यावर बसलेली असते. संकेतच्या बोलण्यावरती थोडीशी हालचाल करते. ती हळूच उठते, कपाटाजवळ जाते, कपाट उघडून समोर ठेवलेले संकेतचे कपडे घेत आणि त्याच्याजवळ जाते. संकेत फोनमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त असतो आणि जिया त्याच्या मागे कपडे घेऊन उभी असते. संकेत मागे वळतो आणि जियाला शांतपणे उभं पाहून तो एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो, जिया, अशा प्रकारे शांतपणे मागे उभं राहू नकोस. जर मी तुला कपडे मागितले आणि तू ते आणले असशील तर मला किमान सांग तरी. संकेतच्या या बोलण्यावरही जिया काहीही प्रतिक्रिया देत नाही. ती फक्त टक लावून त्याच्याकडे पाहत राहते. संकेत मनातच विचार करतो, कसं समजावू हिला. संकेत कपडे घेतो आणि पुढे सरकतो. तेवढ्यात अचानक गालिच्यावर त्याचा पाय अडखडतो. त्याच्या हातातील कपडे खाली पडतात आणि तो स्वतःही खाली पडू लागतो. तो पटकन जियाला पकडतो आणि दोघंही एकत्र बिछाण्यावर कोसळतात. संकेत बिछाण्यावर पडतो आणि जिया त्याच्या वरती पडते. जियाचे केस संकेतच्या चेहऱ्यावर विखुरले जातात. क्षणभरासाठी संकेतच्या नजरा जियाच्या नजरेला भिडतात आणि जणू काळच थांबून जातो. संकेतच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते आणि त्याची नजर जियाच्या डोळ्यात अडकून जाते. दोघंही तसंच एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात. संकेत हळुवारपणे तिच्या केसांना बाजूला सारतो आणि प्रेमाने तिचे केस तिच्या कानामागे खोचतो. जिया शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत राहते, कुठली प्रतिक्रिया न देता. संकेतही प्रेम भरल्या नजरेने तिच्याकडे पाहत राहतो. संकेत मृदू आवाजात म्हणतो, तुला माहिती आहे का, मी आजवर ही गोष्ट कोणत्याही मुलीला सांगितली नाही. तुझे डोळे खूप सुंदर आहेत आणि तुझे ओठ तर आणखीनही सुंदर. संकेत जियाच्या गुलाबी ओठांकडे टक लावून पाहत होता आणि प्रेमाने त्यावर आपला अंगठा फिरवत होता. जिया संकेतकडे अशा नजरेने पाहत होती जणू तिला काहीच कळत नव्हतं की तिच्यासोबत नक्की काय होत आहे. ती पूर्णपणे भावनाशून्य होती. तिच्या चेहऱ्यावरून हेही सांगता येत नव्हतं की तिला हे सगळं आवडत आहे की नाही. तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजते आणि संकेत थोडा भानावर येतो. तो बिछाण्यावरून उठतो आणि जियालाही उभं करतो. आपल्या टावेलला नीट कमरभोवती गुंडाळत तो दरवाजाकडे जातो आणि दरवाजा उघडतो. नेहमीप्रमाणे त्याच्या जेवणाची ट्रॉली आली होती, जी आत ठेवून वेटर निघून जातो. संकेत आपले कपडे घेतो आणि बाथरूममध्ये कपडे बदलायला जातो. काही वेळाने तो कपडे घालून बाहेर येतो. जिया बिछाण्यावर शांत बसलेली असते. संकेत जेवणाची ट्रे उचलून तिच्यासमोर ठेवतो.
जिया गप्प बसून त्याच्याकडे पाहत राहते. नेहमीप्रमाणे संकेत जियाला स्वतःच्या हाताने जेवण भरवतो आणि स्वतःही खातो. जेवण झाल्यावर तो सगळ्या प्लेट्स ट्रॉलीवर ठेवतो. मग तो एक नॅपकिन उचलतो, कारण नेहमी जेवत असताना जियाच्या चेहऱ्यावर थोडंसं अन्न लागायचं, म्हणून तो नेहमी तिचं तोंड स्वच्छ करायचा. नॅपकिन घेऊन संकेत जियाच्या जवळ बसतो आणि खूप प्रेमाने तिच्या ओठांच्या आसपास लागलेलं अन्न पुसतो. जियाचे गुलाबी मऊ ओठ पाहून त्याला पुन्हा एकदा त्यांना स्पर्श करण्याची, त्यांचा गोडवा पुन्हा चाखण्याची तीव्र इच्छा होते. संकेतला तो क्षण आठवतो जेव्हा त्याने जियाला किस केलं होतं. तिचा चेहरा स्वच्छ करताना तो नकळत तिच्या खूप जवळ जातो. जिया शांतपणे त्याच्याकडे पाहत असते. संकेत आपल्या हातातील नॅपकिन खाली टाकतो आणि अलगद हाताने जियाचा गाल धरतो. मग अंगठ्याने तिच्या मऊ गालांना हलकेच फिरवत तो तिला खूप प्रेमाने नजरेत साठवतो. संकेत स्वतःलाच समजू शकत नव्हता की तो जियाच्या इतक्या जवळ का जात आहे, पण तो स्वतःला थांबूही शकत नव्हता. हळूहळू तो आणखीनच जवळ जातो आणि अचानकच दोघांचे ओठ एकमेकांवर येतात. संकेतच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते आणि तो हळूहळू खूप प्रेमाने जियाला किस करायला लागतो. ती किस खूप मऊ, खूप सॉफ्ट होती. आजवर आर्यनने जियाला किस केलं असेल तर ते फारच आक्रमक आणि वेदनादायक असायचं, पण आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला इतक्या प्रेमाने, इतक्या कोमलतेने किस केलं होतं. अचानक काहीतरी असं घडतं जे अपेक्षितही नव्हतं. सुमारे 10 मिनिट किस करताना संकेत जियाला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवतो. जियाच्या पापण्या हळूहळू मिटायला लागतात. कदाचित हे पहिल्यांदा होत होतं जेव्हा तिच्या चेहऱ्यावर कुठला तरी हलका हावभाव दिसत होता. संकेत किस तोडतो आणि समोरचं दृश्य पाहून त्याला धक्का बसतो. त्याच्या डोळ्यांचा आकार आश्चर्याने मोठा होतो. तो अविश्वासाने जियाकडे पाहत बोलतो, तिने डोळे बंद केले. जियाने डोळे मिटले. याचा अर्थ ती ही किस एन्जॉय करत होती. तिच्या शरीरात काहीतरी हालचाल झाली. ओ माय गॉड, हे तर कमालच झालं. संकेतला आपल्या छातीत एक वेगळाच आनंद उमटल्यासारखं वाटत होतं. जणू काहीतरी खूप मौल्यवान मिळालं होतं. जिया हळूहळू आपले डोळे उघडते आणि संकेतकडे पाहते. संकेत इतका आनंदी होतो की तो तिला मिठीत घेऊन जोरात हक करतो. येस येस येस. शेवटी तिच्या चेहऱ्यावर हालचाल झाली. तिने किस एन्जॉय करताना डोळे बंद केले. ओ माय गॉड, मला खरंच यावर विश्वास बसत नाही. संकेत इतका आनंदी होता, पण त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की तो एवढा खुश का आहे. जियाच्या चेहऱ्यावर हावभाव पाहून तो एवढा आनंदी का झाला होता, याचं कारण त्यालाही समजत नव्हतं. संकेत उत्साहाने जियाचा चेहरा आपल्या हातात धरतो आणि म्हणतो, तू तू डोळे मिटलेस. तुला ही किस आवडली ना? तू यावर प्रतिक्रिया दिलीस. प्लीज अजून काहीतरी रिॲक्ट कर ना. संकेत म्हणतो, कृपया काहीतरी कर. हलकं सहज राग कर किंवा काहीतरी प्रतिक्रिया दे. मी पाहू इच्छितो. संकेत जियाला खूप काही बोलतो, तिला काहीतरी प्रतिक्रिया द्यायला सांगतो, पण ती पुन्हा एकदा अगदी भावनाशून्य असते. तिचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संकेतचा चेहरा उतरतो. पण निदान एकदा तरी त्याला जियाच्या चेहऱ्यावर काहीतरी हालचाल दिसली होती. संकेत तिला पुन्हा बिछाण्यावर झोपवतो आणि पटकन गाडी काढून कुठेतरी निघून जातो. त्याची गाडी एका हॉस्पिटलसमोर थांबते. तो झटकन गाडीतून उतरतो आणि थेट डॉक्टर विकीला शोधत त्याच्या कॅबिनमध्ये जातो. तिथे विकी नसतो, तर एक वार्डबॉय असतो. संकेत त्याला विचारतो, डॉक्टर विकी कुठे आहेत? मी त्यांचा मित्र आहे, संकेत लुथरा. वार्डबॉय उत्तर देतो, डॉक्टर पेशंट पाहायला गेले आहेत. त्यांच्या राऊंड पूर्ण झाल्यावर ते लगेच येतील. तोपर्यंत तुम्ही इथे बसून त्यांची वाट पाहू शकता. मी त्यांना तुमच्या येण्याबद्दल सांगतो. संकेत मान हलवतो आणि खुर्चीवर बसतो. काही वेळाने डॉक्टर विकी रिपोर्ट्स चेक करत कॅबिनमध्ये येतो. संकेतला पाहून तो थोडा आश्चर्यचकित होतो. विकी म्हणतो, संकेत तू इथे काय करतोयस? दोघे एकमेकांना मिठी मारतात. संकेत म्हणतो, तुला भेटायचं होतं, एक महत्त्वाचं काम आहे. विकी फोन उचलतो आणि म्हणतो, पहिल्यांदा माझ्या हॉस्पिटलमध्ये आलायस, तर एक कॉफी घेऊया. संकेत स्मित करतो आणि मान हलवतो. लवकरच दोघांच्या हातात कॉफीचे कप असतात. विकी म्हणतो, तर सांग, असं काय महत्त्वाचं झाले की मोठा उद्योगपती संकेत लुथरा थेट माझ्या हॉस्पिटलमध्ये आलाय? संकेत थोडा गंभीर होत म्हणतो, विकी मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी आता लग्न केलेलं आहे. मी मॅरिड माणूस आहे. विकी आश्चर्यचकित होऊन म्हणतो, काय? तुझं लग्न? कधी, कसं आणि कोणाशी? मला बोलावलंच नाही लग्नाला. संकेत कॉफी टेबलवर ठेवतो आणि विकीच्या दिशेने गंभीर आवाजात बोलतो, सॉरी विकी, पण माझ्या लग्नाच्या परिस्थिती अशा होत्या की मी कोणालाच बोलावू शकलो नाही. माझ्या लग्नामागे एक मोठं कारण आहे. विकी म्हणतो, काय कारण आहे? संकेत सगळं सांगतो. त्याने रिधिमाला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी आर्यनच्या गर्लफ्रेंडशी जबरदस्ती लग्न केलं. सगळी कहाणी ऐकल्यावर विकी अवाक होतो. विकी म्हणतो, मी कल्पनाही करू शकत नाही की तू असं काही करशील. संकेत दीर्घ श्वास घेतो. मी सुद्धा कधी विचार केला नव्हता, पण परिस्थितीच तशी होती. तू जाणतोस की मी रिधिमाला किती प्रेम करतो. तिच्यासाठी मी कुठल्याही थराला जाईन. विकी म्हणतो, समजू शकतो, पण तुला माझी मदत कशासाठी हवी आहे? संकेत गंभीरपणे बोलतो, मला माझ्या बायकोच्या स्थितीबद्दल तुझी मदत हवी आहे. मला असं वाटतं की ती मानसिकरित्या स्थिर नाही. तिचं वागणं खूप विचित्र आहे. विकी विचारात पडतो, तू म्हणतोयस की तुझी बायको मानसिकरित्या अस्थिर आहे? संकेत मान हलवतो.
हो, तिच्या कृती खूप विचित्र असतात. ती कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही. कोणालाही वेड लावेल असं वागते. विकी विचारात पडतो. माझ्या अनुभवानुसार ती कदाचित कुठल्यातरी मानसिक अपघातातून गेली आहे. तिच्या आजाराचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. मगच योग्य उपचार सुचवता येतील. संकेत म्हणतो. ती बरी होईल ना? विकी म्हणतो. जर ती तुझ्या स्पर्शाने, तुझ्या प्रेमाने थोडा तरी प्रतिसाद देत असेल तर हो, तिला बरे करता येईल. पण यासाठी तुझं तिच्यावर प्रेम असायला हवं आणि तिची खूप काळजी घ्यावी लागेल. संकेत गंभीरपणे ऐकत राहतो. विकी पुढे म्हणतो. मी तिला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काही नक्की सांगू शकत नाही. उद्या सकाळी मी तुझ्या हॉटेलला येतो. संकेत मान हलवतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. विकीचं बोलणं ऐकून संकेत भुवया वक्र करून म्हणाला. हे तू काय बोलतोयस? तुला माहीत आहे ना की मी तिच्याशी मजबुरीत लग्न केलं आहे आणि मी तिला कुठलंच प्रेमवेम करत नाही. मला तर तिचा तिटकारा आहे. हे बोलून संकेत आपले डोळे चुकवू लागतो. जणू काही तो एखादा खोटा दावा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या या हालचाली पाहून विकी आपल्या भुवया उंचावतो. विकीची चिंता पाहून संकेतला वाटत नव्हतं की तो जियाला खरोखर तिरस्कार करतो. तो सहज म्हणाला. डॉक्टर म्हणून मला जे वाटलं ते मी सांगितलं. जर जियाला नॉर्मल करायचं असेल तर तिला प्रेमाने वागव. तिची काळजी घ्या. कदाचित त्यामुळे ती सुधारू शकेल. बाकी मी काही पाहिल्यावरच सांगू शकेल. संकेत कार चालवत हॉटेलकडे गेला. तो खूप विचारात पडला होता. विकीने सांगितलेल्या गोष्टीमुळे तो गहन चिंतेत गेला होता. त्याने सांगितले होते की त्याला आपल्या पत्नीला प्रेमाने ठेवावं लागेल. पण संकेत खरंच असं करू शकणार होता का? तो अचानक गाडी थांबवतो. चिडून आपल्या बोटांनी केसांतून हात फिरवतो. आपले टाय सैल करतो आणि स्टेअरिंग व्हीलवर डोकं टेकवतो. काही सेकंद तसेच राहिल्यावर तो स्वतःशीच पुटपुटतो. हे काय चाललंय माझं? माझं डोकं फुटण्याच्या मार्गावर आहे. जिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी इथून निघून आलो होतो, तिच्या उपचारासाठी मी आता इकडे तिकडे फिरतोय. कमाल आहे संकेत लुथरा, कमाल आहे. आता खरंच तिला ठीक करण्यासाठी मला तिच्यावर प्रेम करावं लागेल का? हॉटेलच्या खोलीत जिया खिडकीजवळ उभी होती. तिचं लक्ष बाहेरच्या निसर्ग सौंदर्याकडे होतं. थंड वारा वाहत होता आणि बर्फ पडत होता. दृश्य अतिशय मोहक होतं. पण जिया मात्र भावनाशून्य पुतळ्यासारखी उभी होती. तेव्हाच दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि जिया मागे वळली. संकेत आपला कोट खांद्यावर टाकत आत आला. त्याने जियाकडे पाहिलं, जी खिडकीजवळ उभी राहून तिकडेच पाहत होती. थंड वाऱ्यामुळे तिचे केस हवेबरोबर उडत होते. संकेत तिच्याजवळ जाऊन म्हणाला. बाहेर किती थंडी आहे. अशा थंड हवेत उभं राहशील तर आजारी पडशील. मी तुला कितीदा सांगितलं की थंडीत असं बाहेर उभं राहू नकोस. तो पुढे होऊन काचेचा दरवाजा बंद करतो आणि पडदे लावतो. मग खोलीचा हीटर सुरू करतो, ज्यामुळे खोलीचं तापमान थोडं उबदार होतं. नंतर तो जियाला बिछाण्यापाशी नेतो आणि तिला हळूच बसवतो. तिचे पाय वर करून तिला ब्लँकेट पांघरतो. जिया फक्त त्याच्याकडे टक लावून पाहत राहते. ब्लँकेट पांघरताना संकेत तिच्या डोळ्यांमध्ये पाहतो आणि मनात विचार करतो. खरंच ही आजारी आहे का? नेमकं काय झालं होतं भूतकाळात ज्यामुळे ती अशी झाली? मला खरंच हिची मदत करावी का? दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात. संकेत हळूच तिच्या केसांतून बोटं फिरवतो, पण अचानक त्याची बोटं तिच्या केसात अडकतात. तू केस विंचरले नाहीस? खूप गुठळ्या झाल्या आहेत, तो म्हणतो. जिया काहीच उत्तर देत नाही. संकेत उठून ड्रॉअरमधून एक कंगवा काढतो आणि तिला म्हणतो. काही हरकत नाही, मीच तुझे केस विंचरतो. तो खूप प्रेमाने आणि काळजीपूर्वक तिचे केस सुलटवतो. एकही केस ओढला जाऊ नये म्हणून तो सावध असतो. केस विंचरताना त्याच्या मनात विचार येतो. आरनला जियाच्या ह्या परिस्थितीची कल्पना आहे का? तो हे जाणतो का की जिया मानसिकदृष्ट्या आजारी आहे? मी कसले मूर्खासारखे विचार करतोय. इतक्या वर्षांपासून ते दोघं एकत्र होते. अर्थातच आर्यनला माहिती असेल. पण जर माहिती होती तर त्याने तिला डॉक्टरकडे का नेलं नाही? त्याने तर मला कधीच काही समजू दिलं नाही. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याने तिला शहरापासून दूर निर्जन बंगल्यात का ठेवलं? माझ्या माणसांनी आर्यनचा मागोवा घेतल्यामुळेच मला जियाचा शोध लागला. नाहीतर ती तर पूर्ण शहराच्या बाहेर होती, एका निर्जन बंगल्यात. तिथे तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. आर्यन नसताना ती स्वतःची काळजी कशी घेत होती? केस विंचरून झाल्यावर संकेत तिला विचारतो. तुला कंटाळा येतोय का? बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे आपण बाहेर फिरायला जाऊ शकत नाही. पण इथे बसून तर टीव्ही पाहू शकतो. तुला टीव्ही पाहायला आवडतं का? कोणता शो किंवा सिनेमा पाहायचा आहे? जिया काहीच बोलत नाही. संकेत टीव्ही ऑन करतो आणि चॅनल्स बदलू लागतो. त्याला काही आवडत नाही. त्यामुळे शेवटी तो कार्टून शो लावतो. खरं तर कोणालाही माहीत नव्हतं, पण संकेत लुथरा जेव्हा बोर होत असे तेव्हा तो कार्टून बघायचा. जर बाहेरच्या लोकांना हे समजलं असतं की हार्ड हेंटेड बिझनेसमॅन आणि प्लेबॉय संकेत लुथरा कार्टून बघतो तर लोक त्याच्यावर हसले असते. म्हणूनच तो ही गोष्ट कोणालाच सांगत नसे. संकेत जियाच्या बाजूला बिछाण्यावर बसतो आणि कार्टून शो एन्जॉय करू लागतो. जियाची नजर टीव्हीवर स्थिर असते. जरी तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात तरी ती टीव्हीवरून नजर हटवत नव्हती. असं दिसतंय की तुला कार्टून आवडतात, संकेत म्हणतो. जिया काही प्रतिसाद देत नाही. संकेत हसू लागतो. चला, निदान हे तरी कळालं की माझ्या बायकोला काय आवडतं. दोघं काही वेळ कार्टून पाहतात. तेवढ्यात संकेतचा फोन वाजतो. तो थोडा बाजूला जाऊन कॉल उचलतो.
फोन झाल्यावर तो परत येतो आणि जियाचा चेहरा स्वतःकडे वळवतो. जिया, माझं ऐक. मला एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगसाठी बाहेर जावं लागेल. कदाचित मला यायला उशीर होईल, पण मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आज रात्री माझा एक मित्र इथे येणार आहे. त्याचं नाव विकी आहे. मी परत येण्यापूर्वी तो आला तर त्याला आत येऊ दे, ठीक आहे? संकेत एक नोट लिहून तिला देतो. हे त्याला दे. जिया फक्त त्याच्याकडे पाहते. संकेत तिच्या हातात नोट ठेवतो आणि तिची मूठ हलक्याने बंद करतो. तो हलकसा असतो आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो. मग तो तिथून निघून जातो आणि जिया पुन्हा टीव्हीवर कार्टून बघू लागते. पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.